नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, शेतीपूरक व्यवसायातील प्रमुख व्यवसाय म्हणजे पशुपालन। याच पशूंच्या दूध उत्पादनात वाढवण्यासाठी, पशूंची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पशूंची अनुवंशिक क्षमता वाढवण्यासाठी म्हणून एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे OPU IVF तंत्रज्ञान आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान। आजच्या भागामध्ये आपण याच तंत्रज्ञानासंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय OPU IVF आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर हेमंत कदम, थीमॅटिक कार्यक्रम संचालक, उरळी कांचन बायफ पुणे। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद सर। सर्वप्रथम सांगावं की मुळात हे तंत्रज्ञान OPU IVF आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे नेमकं काय आहे आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचे फायदे याबद्दल सांगावं। प्रथमतः आपण OPU म्हणजे काय हे बघूया। OPU म्हणजे ओहम पिकअप, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि भ्रूण प्रत्यारोपण ज्याला आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतो। तर या तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण करून आपण एक शॉर्ट टर्म म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हणतो। तर OPU म्हणजे यामध्ये आपण काय करतो की अनुवंशिकदृष्ट्या ज्या श्रेष्ठ गायी किंवा ज्याला आपण डोनर किंवा दाता गायी म्हणतो यांच्या ओव्हरी किंवा अंडाशयातून स्त्रीबीज संकलन करतो। त्यांचं लॅबोरेटरी किंवा प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट तापमानाला त्यांचं फलन करून त्यांच्यापासून आपण भ्रूण निर्मिती करतो आणि ते भ्रूणानंतर आपण रिसिपेंट गायीमध्ये आपण ट्रान्सफर करतो, त्याला आपण भ्रूण प्रत्यारोपण असं म्हणतो। अच्छा। आता या तंत्रज्ञानाचे फायदे जर आपण म्हणालात तर या तंत्रज्ञानामुळे आपण अनुवंशिकदृष्ट्या श्रेष्ठ ज्या गायी किंवा वळू निर्मिती करू शकतो। कारण आपण आजकाल जर बघितलं तर भारतात सिमेंटसाठी किंवा सिमेंट प्रोडक्शनसाठी अनुवंशिकदृष्ट्या श्रेष्ठ वळूंची संख्या खूप कमी आहे। त्याचबरोबर ज्या उत्कृष्ट गोमाता आहेत त्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। तर यांच्या वृद्धीसाठी किंवा प्रसारासाठी आपण हे तंत्रज्ञान वापरू शकतो। दुसरं असं आहे की शेतकऱ्याच्या दारात ज्या चांगल्या चांगल्या गायी आहेत त्यांच्यापासून आपण भ्रूण निर्मिती करून त्यांचा प्रसार करू शकतो। परत अजून असं आहे की ज्या भारतीय जातीच्या गायी आहेत, ज्या काही काही जातीच्या गायी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण हे तंत्रज्ञान वापरू शकतो। कृत्रिम रेतन हे एक तंत्रज्ञान आहे। मग या कृत्रिम रेतनात आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानात यात काय नेमका फरक आहे? कृत्रिम रेतन हे जे आहे हे आपण ज्या गायी किंवा म्हशी माझावर आलेल्या असतात त्यांना आपण त्या दिवशी सिमेंट वापरून किंवा विशिष्ट वळूचं वीर्य वापरून आपण कृत्रिम रेतन करतो। आणि भ्रूण प्रत्यारोपण जे आहे हे गायीचा मास संपल्यानंतर आपण 7व्या दिवशी जे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो त्याला आपण भ्रूण प्रत्यारोपण म्हणतो। यामध्ये फरक असा आहे की कृत्रिम रेतन जर आपण केलं आणि ती गायी किंवा म्हैस जर गाभण राहिली तर याच्यामध्ये गायीचे 50% अनुवंशिकता येते। तसं भ्रूण प्रत्यारोपणामध्ये जी गायी आहे किंवा ज्याला आपण फोस्टर मदर म्हणतो किंवा रेसिपेंट म्हणतो त्यात ज्या वळूचा आणि गोमातेचा संकर केला आहे त्याचेच गुणधर्म त्याच्यात येतात। त्या ज्या गायीमध्ये गर्भ टाकला आहे तिचे काही गुणधर्म नसतात। त्यामुळे 100% गर्भनिर्मिती आणि वासरू हे ज्या संकरातून आपण गायीच्या आणि वळूच्या संकरातून जो एम्ब्रियो तयार केलेला आहे त्याचेच गुणधर्म त्या वासरामध्ये येतात। मग सर्वसाधारण ज्या प्रयोगशाळेमध्ये भ्रूण तयार केले जातात तर ह्याची नेमकी प्रक्रिया कशी आहे? प्रयोगशाळेमध्ये काय करतो आपण की प्रथमतः ज्या डोनर गायी आहेत त्यांच्यापासून आपण अंडाशयापासून स्त्रीबीज संकलन करतो, ज्याला आपण ओहम पिकअप म्हणतो। ते जे ओहम उसाइड्स आहेत ते विशिष्ट तापमानाला ठेवले जातात। नंतर ते लॅबोरेटरीमध्ये आणल्यानंतर विशिष्ट प्रकारचे मीडिया असतात। त्या मीडियामध्ये ज्यावेळी आपण उसाइड संकलन किंवा स्त्रीबीज संकलन करतो त्यावेळी ते सर्व एका स्टेजचे नसतात, काही छोटे असतात काही मोठे असतात साईजनुसार। मग आपण त्यांना एक 20 ते 22 तास त्यांना आपण विशिष्ट प्रकारच्या इन्क्युबेटरमध्ये विशिष्ट प्रकारच्या मीडियामध्ये लॅबोरेटरीमध्ये ठेवून किंवा प्रयोगशाळेमध्ये ठेवून त्यांना एका स्टेजला आणतो। त्यांचं मॅच्युरेशन ज्याला आम्ही म्हणतो ते एक 20 ते 22 तासानंतर करतो। नंतर इच्छित जो आपल्याला वळू आहे त्या वळूच्या वीर्याच्या सहाय्याने आपण त्यांचं फर्टिलायझेशन करतो, ते एक 16 ते 18 तासानंतर करतो। आणि नंतर ते आपण कल्चरला ठेवतो, जे एक विशिष्ट प्रकारचे ज्याला आम्ही ट्रायगॅस इन्क्युबेटर म्हणतो। या इन्क्युबेटरमध्ये pH, टेम्परेचर हे सगळं इव्हन विशिष्ट प्रकारचे गॅसेस मेंटेन केलेले असतात। आणि त्यानंतर ते 7व्या दिवसानंतर ते एम्ब्रियो आपण तयार किंवा भ्रूण आपण तयार करतो प्रयोगशाळेमध्ये। अशी प्रक्रिया आहे ती। अच्छा। या प्रक्रियेनंतर मुळातच ज्या वेळेला प्राप्तकर्त्या गायींमध्ये आपण हे भ्रूण प्रत्यारोपण करतो तर ती ह्या प्रोसेस नंतर ज्या वेळेला भ्रूण तयार होतं तर प्राप्तकर्त्या गायींमध्ये हे भ्रूण प्रत्यारोपण करणं हे नेमकं कधी केलं जातं? प्राप्तकर्त्या गायींमध्ये ज्यावेळी गायी माझावर येते त्या माझाच्या नोंदी ठेवलेल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपण माझाच्या 7व्या दिवशी हे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो।
प्राप्तकर्त्यांमध्ये. पण त्यावेळी आपण एक काळजी घेतो की दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ती प्राप्तकर्ता गाई किंवा कालवड जी असेल ती माझावर आलेली नोंदी पाहिजेत. दुसरं असं की ज्यावेळी आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा भ्रूणप्रत्यारोपण करतो त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी आपण ती गाई चेक करतो. तिच्या ओव्हरीवर किंवा ज्याला आपण अंडाशय म्हणून एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर असलेलं आम्ही कॉर्पस ल्युटियम किंवा CL म्हणतो, तो आदल्या दिवशी आम्ही चेक करतो आणि तो CL जर असेल तरच आपण अशा गायींमध्ये आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. अच्छा. मग जसं तुम्ही त्याच्या माझावर असलेल्या नोंदी गृहीत धरून मग त्यानंतर पुढची प्रोसेस होते, पण प्राप्तकर्त्या गायींचीच एकूण ज्या वेळेला निवडीचा विषय येतो तर त्या निवडीच्या विषयांमध्ये त्याचे निकष काय, त्याचे नियम काय आहेत, आणि तुम्ही उल्लेख केलात की कालवडींची निवड केली जाते, तर खास करून विशेष करून या कालवडींचीच निवड का? प्राप्तकर्ते गायी हा आपण आता जे म्हटलं की एम्ब्रिओ ट्रान्सफर ह्या प्रोसेसचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की ज्या प्राप्तकर्ते गायी आहेत ह्या नियमित माझावर येणाऱ्या पाहिजेत. अजूनही बऱ्याचशा लोकांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम आहे की एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा भ्रूणप्रत्यारोपण हे तंत्रज्ञान असं आहे की ज्यामध्ये प्रॉब्लेम बिल्डर गायी आहेत किंवा ज्या रेग्युलर गाभण राहत नाहीत अशा गायीमध्ये वापरून ह्या गायी आपण गाभण करू शकतो. तर तसा हा गैरसमज नाही आहे. या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला रेग्युलर माझावर येणाऱ्या रेग्युलर बिडर ज्याला आपण म्हणतो अशाच गायी लागतात. दुसरं असं आहे की तुम्ही म्हटलं की कालवडीच का, कारण कालवडीमध्ये गाभण राहण्याचं प्रमाण गायींपेक्षा जास्त असतं. कारण काय होतं की गायी ज्यावेळी विते त्यानंतर बरेच काही केसेसमध्ये त्यांना वार अडकणे किंवा वासरू अडकणे किंवा त्यांना आम्ही दुसऱ्या आमच्या भाषेत मेट्रायटिस असं म्हणतो, किंवा त्यांच्या ओव्हरीवर किंवा अंडाशावर विशिष्ट प्रकारचे स्ट्रक्चर ज्याला आम्ही सिस्टिक ओव्हरी म्हणतो अशा केसेस तयार होतात. त्यामुळं आम्ही शक्यतो कालवडींना प्रेफरन्स देतो. जर गायी असतील तर गायी एखादी ताजी विलेली असेल तर ती विल्यानंतर 60 दिवसांना आम्ही तिला या प्रोसेसमध्ये किंवा रिसिपेंट म्हणून घेतो. कारण काय होतं की 60 दिवसापर्यंत मग गर्भाशय जे असतं त्याचा आकार नॉर्मल होतो, हॉर्मोन्सची लेवल बॉडीमध्ये नॉर्मल होते, मग आम्ही 60 दिवसानंतर अशा गायी आम्ही घेतो. दुसरं असं आहे की या निवडीसाठी महत्त्वाचा दुसरा निकष आहे की ज्या कालवडी आपण म्हटलं तर कालवडींचं सुद्धा वजन, आकार, शरीरयष्टी हे बघितलं पाहिजे. कारण का छोट्या कालवडीमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर करून परत पुढं प्रॉब्लेम्स येतात. म्हणून विशिष्ट प्रकारच्या कालवडी ज्या आपण प्रौढ कालवडी म्हणू, ज्यांचं वजन 300 किलोच्या आसपास आहेत, वयात आलेल्या आहेत, जे रेग्युलर माझावर येतात, अशा कालवडीमध्ये आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. त्याचबरोबर दाता गायी असतात ज्यांचे OPO आणि IVF साठी आपण एक निवड करतो, तर त्यासाठी म्हणून काही वेगवेगळे निकष आहेत का? दाता गाई किंवा ज्याला आम्ही डोनर्स म्हणतो, या डोनर्स गाई यांच्यापासून आपण एम्ब्रिओ तयार करून यांचं आपण मल्टिप्लिकेशन फास्टर करणार किंवा यांचा प्रसार करणार असतो. त्यामुळे दाता गाई ही बाकी गायींपेक्षा उत्कृष्टच असली पाहिजे, हा असा एक अलिखित नियम आहे. आणि विशिष्ट म्हणजे काय की या गायीचं रेकॉर्ड की तिचे वंशावळ आपल्याला माहीत पाहिजे की जी आई किंवा वडील कोण होते, तिनं एका वेळात किती दूध दिलं, दुधाच्या नोंदी पाहिजेत, ती शारीरिकदृष्ट्या निरोगी पाहिजे, हेल्दी पाहिजे. आमच्याकडे काही जे विशिष्ट प्रकारचे 5-6 आजार आहेत त्या आजारापासून ती मुक्त पाहिजे, रेग्युलर ब्रीडर पाहिजे, असे एक ठराविक क्रायटेरिया आपल्या दाता गाई किंवा डोनर गायीसाठी आपण ठेवतो. अच्छा. मग सर, जे आपण सुरुवातीला भ्रूण प्रत्यारोपण एक म्हटलं किंवा प्रयोगशाळेमध्ये भ्रूण तयार करण्याची प्रोसेस म्हटलं, तर एका दाता गायीपासून आपण साधारण किती भ्रूण तयार करू शकतो, आणि त्यातही या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण विशेष किंवा खास अशा लिंग निवडीचा आपण विचार करू शकतो का या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामध्ये? एकदम करू शकतो. एक तर प्रथमतः असं आहे की एक जर चांगली उत्कृष्ट डोनर असेल आणि सगळ्या जर गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या, म्हणजे आम्ही जसं म्हणतो की OPU किंवा एम्ब्रिओ फॉर्मेशन लॅबोरेटरीमध्ये, तर असं जर झालं तर ऑन ॲन ॲव्हरेज किंवा सरासरी एका दाता गायीपासून आपल्याला वर्षात 40 ते 50 आपण भ्रूण निर्मिती किंवा एम्ब्रिओ आपण तयार करू शकतो. खास म्हणून आपण लिंग जे स्पेसिफाय करू शकतो किंवा पर्टिक्युलर आपल्याला याच लिंगाचे भ्रूण पाहिजेत का, तर याच्यावरती काय आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात? यामध्ये या तंत्रज्ञाना किंवा IVF तंत्रज्ञानामध्ये एक फायदा असा आहे की आपण एका वेळी 6, 7, 8, 10 अशा गायींचं उसाईट किंवा OPU कलेक्शन करू शकतो. ते आपण वेगवेगळ्या बॅचेसमध्ये ठेवतो. आणि या तंत्रज्ञानाचा फायदा जसं तुम्ही आता म्हणालात की आपण आपल्याला हवा आहे किंवा इच्छित वळू आहे त्याचं आपण सिमेन वापरून एका गायीच्या वेगवेगळ्या बॅचेस किंवा वेगवेगळ्या गायींच्या एका बॅचेस एका बुलच्या किंवा एका वळूच्या सिमेनना आपण फर्टिलाइज करू शकतो. आणि डेफिनेटली आपण लिंग निश्चित वीर्य वापरून आपण जे आपल्याला योग्य आहे त्या लिंगाचं मेल किंवा फिमेल असं आपण एम्ब्रिओ किंवा भ्रूण आपण तयार करू शकतो. मग सर, साधारण या जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान बायफ ही संस्था खूप
अगोदरपासून याच्यावरती कार्य करत आहे, तर मुळातच ह्या तंत्रज्ञानाचा वापर बायफ संस्था कधीपासून करते? आपण बघितलं तर बायफ किंवा भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन या संस्थेची स्थापना पद्मश्री मणिभाई देसाई यांनी 1967 साली उरुळे कांचन येथे केली. अच्छा. जवळपास 52-53 वर्ष झालं आम्ही ॲनिमल ब्रीडिंग यामध्ये काम करत आहोत. आमची खूप मोठी सिमेंट लॅबोरेटरी उरुळे कांचनला आहे आणि तिथं ऑलमोस्ट 26-27 प्रकारचे वळू आम्ही मेंटेन केलेले की ज्यांच्यापासून आम्ही वीर्य कलेक्शन किंवा सिमेंट कलेक्शन करतो. अच्छा. आणि हे जे आहे की यामध्ये आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी बायफ दरवेळेस ॲनिमल ब्रीडिंगमध्ये जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत, जसं आता आपण जो बोलतो की OPU IVF आहे किंवा आता आजकाल सॉर्टेड सिमेंट किंवा लिंगनिश्चित वीर्य आहे किंवा अजूनही शेतकऱ्यांमध्ये थोडंसं असेल तर अर्ली प्रेग्नन्सी डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो, गाई भरवल्यानंतर जेवढं लवकर आपल्याला गाभण कळले गाई तर शेतकऱ्याचा इंटरकाविंग किंवा दोन वेतामधलं गाईचं अंतर वाचतं, शेतकऱ्याचा फायदा होतो. अशा टेक्नॉलॉजी बायफ नेहमी वापरात आणत आहे, शेतकऱ्यांपर्यंत नेत आहे. तर हे जे आहे या तंत्रज्ञानाबद्दल आपण जर बोलत आहोत तर आम्ही 2002 पासून या एम्ब्रियो प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व आहोत. 2002 मध्ये आम्ही MOET ज्याला आम्ही कन्व्हेन्शनल एम्ब्रियो ट्रान्सफर किंवा एम्ब्रियो प्रोडक्शन म्हणतो हे करत होतो. अशा केसेसमध्ये आम्ही काय करतो की गाईच्या गर्भातच 7 दिवसापर्यंत एम्ब्रियो तयार करतो आणि 7व्या दिवशी विशिष्ट प्रकारचे मीडिया वापरून विशिष्ट प्रकारचे इक्विपमेंट्स वापरून ते आपण एम्ब्रियो कलेक्ट करतो आणि ते दुसऱ्या गायींमध्ये ट्रान्सफर करतो. ही टेक्नॉलॉजी ज्याला आम्ही कन्व्हेन्शनल एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतो. आणि 2018 पासून आमच्याकडे एक भारत सरकारचा एक प्रकल्प सँक्शन झाला राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत. त्यामध्ये देशी गायींच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक हा प्रोजेक्ट सँक्शन झाला होता. मग 2018 पासून आम्ही IVF टेक्नॉलॉजी पासून एम्ब्रियो तयार करत आहोत. पण सर, ज्यावेळेला भ्रूण हस्तांतरण किंवा भ्रूण प्रत्यारोपण केलं जातं गायींमध्ये किंवा जनावरांमध्ये, मग गाई म्हैस अशा दोन्ही प्रकारच्या जनावरांमध्ये, तर मग अशा जनावरांना या भ्रूणाच्या ज्या वेळेला प्रसूती होत असते तर त्या कालावधीमध्ये यांना काही अडचणी येतात का? मगाशी मी जसं म्हटलं की प्राप्तकर्त्यांची निवड, त्यासाठी त्यांचं वय, आकार, शरीरयष्टी हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण जे भ्रूण ट्रान्सफर करतो त्याची ब्रीड किंवा जात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपली जर देशी गाई असेल आणि त्या गाईमध्ये आपण क्रॉसब्रेड किंवा होस्टनचा जर एम्ब्रियो टाकला तर साधारणतः त्यांचं शरीरयष्टी खूप छोटी असते. अशा केसेसमध्ये वासरू अडकणं किंवा वेतना त्रास होणं होऊ शकतं. किंवा काही गिर गाईमध्ये त्यांचं डोकं मोठं असतं बच्च्याचं, तर ते काही वासराचं, तर ते निघताना त्रास होतो. म्हणून प्राप्तकर्त्याची निवड आणि एम्ब्रियो जो आपण किंवा भ्रूण ट्रान्सफर करणार आहोत त्याचा ब्रीड हे खूप महत्त्वाचं आहे. हे दोघांचा जर विचार केला तर एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर गाई किंवा कालवडी गाभण राहतात, अशा वितांना काहीही त्रास होत नाही. मग त्याचबरोबर प्राप्तकर्त्या गायींमध्ये जी गर्भधारणा होते तर यामध्ये काही फरक जाणवून येतो का? प्राप्तकर्त्या ज्या गायी आहेत, ज्या गायी आपण कृत्रिम रेतनानं भरवतो आणि एम्ब्रियो ट्रान्सफरनं भरवतो, या दोघांच्यात फक्त गाभण काळ जो आहे हा 7 दिवसाचा कमी होतो. आपण कारण का करतो, आपण जो गर्भ ट्रान्सफर करतो हा 7 दिवसाचा एम्ब्रियो किंवा गर्भ असतो, त्यामुळे विण्याचा कालावधी हा 7 दिवसानं कमी होतो. एवढाच फरक आहे, जास्त फरक नाही. बरं. मग सर, हे जे काही भ्रूण प्रत्यारोपण होतं तर मुळातच हे भ्रूण किती प्रकारचे असू शकतात किंवा असतात जे आपण प्रयोगशाळेमध्ये तयार करतो, आणि मग हे जे काही ताजे भ्रूण असतात किंवा आपण गोठवलेले म्हणजे साठवणूक करून पुन्हा आपल्याला लागेल तसे किंवा वेळेनुसार आपण त्याचं प्रत्यारोपण करण्यासाठी म्हणून वापर केला जातो, तर याला साधारण जे काही ताजे आणि गोठलेले भ्रूण आहेत तर त्यातला काय फरक आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एम्ब्रियो प्रोडक्शन किंवा भ्रूण निर्मिती हे 2 प्रकारे करू शकतो. एक तर कन्व्हेन्शनल MOET किंवा मल्टिपल ओव्ह्युलेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर. या केसेसमध्ये आपण गायींना विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स देऊन त्यांच्यापासून आपण भ्रूण निर्मिती, पण या केसमध्ये आपण 7 दिवस गर्भ ह्या गायीच्या गर्भाशयात वाढून देतो आणि 7व्या दिवशी आपण ॲज सच तयार झालेलं गर्भ काढतो आणि दुसऱ्या गायीमध्ये आपण ट्रान्सफर करतो. पण IVF मध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये गर्भनिर्मिती हे आपण उसाईड संकलन करून लॅबोरेटरीमध्ये गर्भ तयार करतो. असे हे 2 प्रकारचे एम्ब्रियो प्रोडक्शन आहेत. एक तर इन विवो आणि इन विट्रो, ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हटलं तर IVF म्हणजे इन विट्रो आणि MOET म्हणजे इन विवो, असे 2 प्रकारचे गर्भ असतात. आणि दोन्ही प्रकारचे गर्भनिर्मिती झाल्यानंतर 2 ऑप्शन्स असतात. एक तर आपण ताजे भ्रूण ट्रान्सफर करू शकतो म्हणजे फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर, आणि दुसरं असं आहे की ते समजा तुमच्याकडे जर प्राप्तकर्ता अवेलेबल नसतील किंवा रेसिपियंट अवेलेबल नसतील तर ते आपल्याला भ्रूण गोठवण्याशिवाय पर्याय नसतो. मग असे गोठवलेले भ्रूण असे हे 2 प्रकारचे म्हणजे फ्रेश ट्रान्सफर आणि फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर असे 2 एम्ब्रियो ट्रान्सफरचे प्रकार असतात. आणि गोठवलेले जे एम्ब्रियो असतात ते आपण कित्येक वर्षे लिक्विड नायट्रोजन म्हणजे टेम्परेचर -196 डिग्री असतं, अशा केसमध्ये आपण कित्येक वर्षे ठेवू शकतो. फक्त त्यांना
पुढच्या वेळी ट्रान्सफर करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या, ज्याला आम्ही थॉईंग म्हणतो, बरं. ते थॉईंग करून नंतर आपण ते प्राप्तकर्त्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो. तर मुळातच हे ज्या वेळेला भ्रूण प्रत्यारोपण करून गर्भधारणा होणं आणि त्यातनं एकूणच दूध क्षमता वाढवण्यासाठी किंवा अनुवांशिक क्षमता वाढवण्यासाठी आणि त्या पशूंची उत्पादकता वाढवण्यासाठी म्हणून हे तंत्रज्ञान आहे. बरोबर. तर या सगळ्या घटकांवर मुळातच या सगळ्या गोष्टींवरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होऊ शकतो की याच्या यशावरती परिणाम होऊ शकतो भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या, तर त्याबद्दल सांगावं. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण काय आहे की या टेक्नॉलॉजीमध्ये थोडंसं कृत्रिम रेतन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर याच्या गर्भधारणेच्या प्रमाणात थोडासा फरक आहे. आणि महत्त्वाचं कारण असे एक 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत की सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे की भ्रूणाची क्वालिटी किंवा एम्ब्रियोची क्वालिटी. दुसरं असं आहे की जे रिसिपियंट आपण ज्या प्राप्तकर्ता गाई आहे तिचं माझाच्या नोंदणी आणि तिचे जननेंद्रियाचे काही विशिष्ट रोग किंवा हे असेल तर ते जर नॉर्मल असेल तर ते एक. तिसरं असं आहे की जो ट्रान्सफर करणारा टेक्निशियन किंवा एक्सपर्ट आहे तो एक, त्याचा स्किल्स किंवा त्याचे एक्सपिरियन्स. आणि चौथा, ज्या वातावरणात आपण गायी प्राप्तकर्ता ठेवतो, अशा एक 4 गोष्टींचा त्या सक्सेस रेटवर परिणाम होतो. ज्याप्रमाणे हे जे काही तंत्रज्ञान आहे हे बऱ्याच पशुपालकांना, शेतकरी बांधवांना हे नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान आहे. काही जणांना काही अंशी माहिती जरी असेल तरी देखील हे तंत्रज्ञान असणं किंवा याचा आपल्या जनावरांमध्ये, जसं आपण म्हणाल की स्थानिक प्रजातींची देखील एक प्रकारे प्रमोशन करण्यासाठी म्हणून आज भारत सरकार देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उपक्रम राबवत आहे, तर त्या अंतर्गत म्हणून हे तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं. तर मग बायप संस्थेमार्फत हे तंत्रज्ञान हस्तांतरित केलं जाते. तर अशा परिस्थितीमध्ये पशुपालकांना, शेतकरी बांधवांना याची जागृती व्हावी किंवा याच्यापर्यंत पोहोचण्याकरिता म्हणून तर बायप संस्था कशी कार्यरत आहे, मग प्रशिक्षण असतील किंवा मग शेतकरी बांधवांना जर ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा असेल तर त्यांनी बायप संस्थेशी संपर्क किंवा इतर कुठे संपर्क, तर याबद्दल सांगावं. तर मी आता जसं म्हटलं तर बायफ गेल्या 52-53 वर्षापासून ॲनिमल ब्रीडिंगमध्ये काम करत आहे आणि बायफचा प्रसार हा भारतात 13 राज्यामध्ये आहे. आणि बायफचे जवळपास 4,500 कृत्रिम रेतन केंद्र अख्ख्या भारतात 13 राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि तिथं जे आमचे AITs काम करतात, प्रत्येकाच्या याच्यामध्ये जे लाईव्हस्टॉकचं पॉप्युलेशन किंवा ब्रिडेबल पॉप्युलेशन आहे ते उपलब्ध आहे आणि त्यांच्यामार्फत आपण हा प्रसार करतो. दुसरा, आता भारत सरकारचा जो हा प्रोजेक्ट आहे किंवा जो प्रकल्प आम्ही आता राबवत आहोत तो सुद्धा आम्ही आता आमच्या लेवलला आम्ही प्रसार करतो गावोगावी जाऊन. आता आम्ही रिसेंटली संगमनेर, अकोरे, कोपरगाव या एरियात खूप चांगल्या प्रकारे एम्ब्रियो ट्रान्सफर केलं. शेतकऱ्यांचाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि आता आजकाल शेतकऱ्यांचा ट्रेंड किंवा प्रायोरिटी बदलत चालली. आता आजकाल लोक देशी गायींच्या गर्भाची मागणी करतात आहे. तर त्या अनुषंगानं आता आम्ही बऱ्याचशा नगरमध्ये, कोपरगाव, अकोले अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी देशी गायींचे गर्भ ट्रान्सफर केलेले आहेत. आणि आमची बायपची एक वेबसाईट आहे, त्यावर आमचे सगळ्यांचे फोन नंबर्स आहेत, सगळी माहिती त्यावर अवेलेबल आहे, तिथं सुद्धा लोक अप्रोच होऊ शकतात. मग सर, मुळातच ज्यावेळेला हे तंत्रज्ञान आहे आणि याचा फायदा नक्कीच आपल्याला दिसतोय, पण तुम्हाला आलेला अनुभव या बाबतीत की भ्रूण प्रत्यारोपण केल्यानंतर दाता, प्राप्तकर्ता या सगळ्या गायींचा, जनावरांचा अभ्यास केल्यानंतर जो विशेष म्हणजे पशुपालकांचा महत्त्वाचा असतं किंवा शेतकरी बांधवांचा शेतीपूरक व्यवसाय आणि दुग्ध उत्पादन आपल्याला वाढणं गरजेचं आहे, तर या दुग्ध उत्पादनाबद्दल आपला अनुभव काय? नाही, मी जसं म्हटलं की आत्तापर्यंत या टेक्नॉलॉजी, आता सांगायचं झालं तर आता ही जी टेक्नॉलॉजी मी जसं म्हटलं की बायफ संस्था 2002 पासून हे एम्ब्रियो ट्रान्सफरमध्ये काम करत आहे. आता दूध उत्पादन जर म्हटलं तर आता आमच्या उर्वरित कांचन सेंटरला भ्रूणनिर्मितीपासून आम्ही होस्टन जर्सी गाईमध्ये अगदी 10,000, 12,000, 13,000, 19,000 लिटर एका वेळात दूध दिलेल्या गायींचे आमच्याकडे उत्कृष्ट जातीचे वळू आहेत. ते आम्ही याच तंत्रज्ञानापासून तयार केलेले आहेत. आणि अशा वळूंचं सिमेन आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो थ्रू AIT किंवा थ्रू AI. आणि याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आणि डेफिनेटली म्हणजे मी खात्रीचं सांगू शकतो की शेतकऱ्यांच्या दारात खूप उत्कृष्ट प्रकारचे जनावरं, दुधाळ जनावरं तयार झाले आहेत. आणि आम्ही सुद्धा आता जाताना जे बघतो ना, शेतकऱ्यांच्याकडे 35-35, 40-40 लिटर दूध देणाऱ्या गायींची निर्मिती झालेली आहे या तंत्रज्ञानापासून, म्हणजे होस्टन गायींचे किंवा जर्सी गायींचे ब्रीडिंग करून AI पासून. असं आहे. म्हणजे एकूणच दूध उत्पादनाच्या बाबतीत नक्कीच यशस्वी असं हे तंत्रज्ञान आहे, जे शेतकरी बांधवांनी देखील अवलंब करून त्यांचा शेतीपूरक व्यवसायातनं एक चांगलं उत्पादन
या माध्यमातून घेऊ शकतात. व सर तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे, पण या तंत्रज्ञानाबरोबर त्याची योग्य ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यासाठी म्हणून आपण मग अशी म्हणल्याप्रमाणे बायफ संस्था खुद्द स्वतःहून प्रसार देखील करते या सगळ्या बाबतीत. पण याचं एक प्रशिक्षण किंवा तत्सम काही या बाबतीची जागृती करणारं म्हणून आपण काही कार्यक्रम वगैरे राबवता का, ज्यामध्ये शेतकरी बांधव सहभागी होऊ शकतात किंवा तुम्ही शेतकरी बांधवांना कलेक्ट करून त्यांना गॅदर करून याबद्दलची माहिती देत आहे, तर अशा प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल सांगावं. प्रशिक्षण जर बघितलं तर हा थोडासा टेक्निकल पार्ट असल्यामुळं याची जागरूकता प्रसार हा आम्ही शेतकऱ्यांच्या लेवलला करतो. पण जसं मी आता म्हटलं की मेन आमचे काम करणारे जे लोक फील्डमध्ये ज्यांना लोक आमचे शेतकरी अप्रोच होतात हे आमचे AI टेक्निशियन्स आहे, ज्याला आम्ही AIT म्हणतो. तर अशा AITंचं आम्ही उरळे कांचनला वर्कशॉप किंवा 4-4 दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केले. त्यांना उसाईट कलेक्शनपासून एम्ब्रिओ ट्रान्सफर, एम्ब्रिओ फ्रीजिंगपर्यंत आम्ही सगळं तंत्रज्ञान दाखवलं. थोडंसं एक्सपोजर दिलं, कारण का त्यांना सुद्धा त्यातली माहिती झाली पाहिजे, कारण का शेतकऱ्यांना सांगणारे शेवटी ते लोक आहेत. बरोबर. मग अशा AITचं आम्ही ऑलमोस्ट एक 20-25 AITचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. परत त्यांना मॉनिटरिंग करणारे जे व्हेटनरी ऑफिसर्स आहेत बायफचे, त्यांचं सुद्धा ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मग त्यांच्या मार्फत आम्ही हा सध्या प्रसार करत आहोत. नक्की सर, विषय खूप महत्त्वाचा आहे, तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे, कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर ते आपल्याला दुधाचं कन्झम्पशन वाढवण्यासाठी दुधाचं उत्पादन वाढणं नक्कीच गरजेचं आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचं महत्त्व हे सर्वज्ञात आहे, सर्व परिचित आहेच आहे. तर मग आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना, पशुपालकांना आपण काय संदेश द्याल? सर्व पशुपालकांना आणि शेतकरी बांधवांना मी एकच सांगू शकतो की भलेही हे तंत्रज्ञान OPU किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर हे रिसेंटली लॉन्च आहे, भारतात खूप मोठ्या प्रमाणात अजून सुरू झालेलं नाही आहे, पण जिथं जिथं आम्ही सुरू केलं आहे आम्हाला बऱ्यापैकी सक्सेस मिळालेला आहे. आणि दुसरं असं आहे की दुधा जनावरांच्या निर्मितीसाठी एक खूप मोठं चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत आहे. हे त्यांच्या खूप फायद्याचं आहे, मोलाचं आहे आणि शेतकऱ्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. आणि दुसरं अजूनही मी सांगू इच्छितो की जो भारत सरकारचा जो एक प्रकल्प आम्ही सध्या राबवत आहोत, याच्यामध्ये काही काळापर्यंत सध्या आम्ही हे फ्री ऑफ कॉस्ट करत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरूर याचा फायदा घ्यावा, कारण एका एम्ब्रिओची ॲव्हरेज जर कॉस्ट आपण बघितली तर 8 ते 10 हजार रुपये आहे. त्यामुळं सध्या आम्ही हे फ्री ऑफ कॉस्ट किंवा एकदम मोफत करत असल्यामुळं अवश्य शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्याकडं त्याचा लाभ घ्यावा, हीच विनंती. नक्की सर, आपण जे आव्हान केलं या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शेतीपूरक व्यवसायामध्ये चांगली वृद्धिंगत करतील अशा आपण आशा बाळगूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.